नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मी त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला प्रथमतः, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदासुद्धा संपूर्ण जागृतपणे सजगपणे स्मृती संप्रजने होऊन भगवान बुद्धांना, त्यांच्या धम्माला, त्यांच्या पवित्र भिक्खू संघाला, त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जे दुःखमुक्त आहेत, संपूर्ण जन्म मरणाच्या फेऱ्यातून ते मुक्त आहेत, अशा भगवंताला, त्याच्या धम्माला, त्याच्या संघाला त्रिवार वंदन करतो काया वाचा मनाने. आणि आधुनिक युगातील विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता, लोकशाहीचे जनक अशा बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मग्रंथामध्ये जीवन समर्पित की ज्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जगप्रसिद्ध विश्वविख्यात महान धम्मदायक सम्राट अशोक यांच्या धम्मविजयाला साक्ष ठेवून अशोक विजयादशमीला धम्म स्वीकार केला, भदंत धम्मगुरू चंद्रमणी महास्थर यांच्याकडून. आणि म्हणून अशा सम्राट अशोकांच्या आणि बोधिसत्व बाबासाहेबांच्या धम्मग्रंथामध्ये माझे संपूर्ण आयुष्य समर्पित. तसेच आजच्या या धम्मदेशनामध्ये संपूर्ण बौद्ध उपासिका तसेच संपूर्ण मानवजातीला भगवंताचा हा धम्मदान. विषय आहे सालीय सुत्त. असे मी ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध मोठ्या भिक्खू संघासमवेत कौशल देशात फिरत असता जेथे कोशलांचे साला नावाचे ब्राह्मण गाव आहे तेथे पोचले. सालाच्या ब्राह्मण गृहस्थांनी ऐकले की शाक्य कुळातून प्रवृत्त झालेले शाक्यपुत्र श्रमण गौतम महान भिक्खू संघाच्या समवेत कौशल देशात फिरत फिरत सालामध्ये आले आहेत. त्या भगवान गौतमांची अशी मंगल कीर्ती पसरली आहे की ते भगवान अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या व आचरणाने संपन्न आहेत, सुगत आहेत, लोकविदू पुरुषांचे दमन करणारे सारथी आहेत, अनुपम चाबुकस्वार आहेत, देव मनुष्यांचे शास्ता भगवान बुद्ध आहेत. ते ब्रह्मलोक, मारलोक, देवतालोक सहित या लोकाला देव मनुष्यासहित श्रमण ब्राह्मण युक्त प्रजेला स्वतः समजून साक्षात्कार करून धम्माचा उपदेश करतात. ते आदि कल्याणकारी, मध्यात कल्याणकारी, अंतात कल्याणकारी धम्माला अर्थासहित उदाहरणसहित उपदेश करतात. ते केवळ परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचार्याला प्रकाशित करतात. अशा अरहंतांचे दर्शन चांगले असते. तेव्हा सालग्रामवासीय राहणारे ब्राह्मण गृहस्थ जेथे भगवान होते तेथे गेले. जाऊन कोणी भगवंतांना त्रिवार अभिवादन करून एका बाजूला बसले, कोणी भगवंतांना कुशलक्षम विचारून एका बाजूला बसले, कोणी जिकडे भगवान होते तिकडे हात जोडून एका बाजूला बसले, कोणी नाव गोत्र सांगून एका बाजूला बसले, कोणी काहीच न बोलता एका बाजूला बसले. एका बाजूला बसलेल्या त्या साला गावच्या ब्राह्मण गृहस्थांनी भगवंताला विचारले, हे गौतम, काय हेतू आहे, काय प्रत्यय आहे की काही प्राणी शरीर सोडल्यावर मरणानंतर दुर्गतीत नरकात उत्पन्न होतात? हे गौतम, काय हेतू आहे,
काय प्रत्यय आहे की काही प्राणी शरीर सोडल्यावर मरणानंतर सुगती स्वर्गलोकात उत्पन्न होतात? भगवान बुद्धांना त्यांनी असे विचारले. तेव्हा भगवान बुद्ध त्या सालगावच्या ब्राह्मण गृहस्थांना म्हणाले की हे गृहस्थांनो, अधर्माचरणाच्या कारणाने काही प्राणी नरकात उत्पन्न होत असतात. धम्माचरणाच्या कारणाने हे गृहस्थांनो काही प्राणी सुगती स्वर्गलोकात उत्पन्न होत असतात. आम्हाला गौतमाचे या विस्ताराने विश्लेषण न केलेल्या संक्षिप्त भाषणाचा विस्तारपूर्वक अर्थ समजला नाही. बरे होईल की गौतम आम्हाला अशा प्रकारे उपदेश करतील की ज्यांच्यामुळे श्रमण गौतमांनी ह्या विस्ताराने विभाजित न केलेल्या संक्षिप्त भाषणाचा विस्तारपूर्वक अर्थ आम्ही समजू शकू. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की हे गृहस्थांनो, गृहपतींनो, ऐका, नीट लक्षात ठेवा, सांगतो. ठीक आहे. म्हणून साला निवासी ब्राह्मण गृहस्थांनी भगवंताला उत्तर दिले. पुढे भगवान बुद्ध म्हणाले की हे गृहस्थांनो, गृहपतींनो, कायिक अधर्माचरण म्हणजे कायचे अधर्माचरण, विषम आचरण 3 प्रकारचे असते. वाचेचे अधर्माचरण, विषम आचरण 4 प्रकारचे असते. मानसिक अधर्माचरण, विषम आचरण 3 प्रकारचे असते. हे गृहपतींनो, कोणते कायिक अधर्माचरण 3 प्रकारचे असते? हे गृहस्थांनो, गृहपतींनो, एखादा मनुष्य हिंसक, क्रूर, रक्ताने बरबटलेल्या हातांचा मारामारी, कापाकापीमध्ये आनंद मानणारा, प्राण्यांच्या विषयी निर्दयी असतो. अदिन्नादानी म्हणजे चोर कर्म करणारा असतो, जो दुसऱ्यांनी दिल्याशिवाय गावामध्ये किंवा जंगलामध्ये ठेवलेली धनसंपत्ती चोरून घेतो. कामामध्ये मिथ्याचारी असतो. तो अशा स्त्रियांशी संभोग करतो की जी आईच्या संरक्षणाखाली आहे, पित्याच्या संरक्षणाखाली आहे, माता पित्यांच्या संरक्षणाखाली आहे, जाती बांधवांच्या संरक्षणाखाली आहे, भगिनींच्या संरक्षणाखाली आहे आणि शेवटी विवाह संबंधीची माला जिच्यावर घातली गेली आहे. अशा प्रकारे हे गृहपतींनो 3 प्रकारचे कायिक अधर्माचरण होत असते. कोणते गृहपतींनो? 4 प्रकारचे वाचिक अधर्माचरण होत असते. तर हे गृहपतींनो, गृहस्थांनो, एखादा मनुष्य मिथ्यावादी, खोटे बोलणारा असतो. सभेमध्ये किंवा परिषदेमध्ये किंवा भाविकीमध्ये किंवा पंचायतीमध्ये किंवा राजदरबारात साक्षीसाठी बोलावल्यावर हे पुरुष जे जाणतोस ते सांग असे म्हटल्यावर न जाणताच म्हणतो की मी जाणतो, जाणत असतो तो म्हणतो की मी जाणत नाही, न पाहताच म्हणतो की मी पाहिले आहे, पाहिले असून सुद्धा म्हणतो की मी पाहिले नाही. अशा प्रकारे स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांच्यासाठी किंवा थोड्या आमिषासाठी, फायद्यासाठी, लोभासाठी जाणूनबुजून तो खोटे बोलतो. एखादा मनुष्य चाहडी चुगली करणारा असतो. माणसात फूट पाडण्यासाठी इकडचे ऐकून तिकडे सांगतो आणि तिकडचे ऐकून इकडे सांगतो. अशा तऱ्हेने एकोप्याने राहणाऱ्यांना फूट पाडणारा, फुटलेल्या लोकांना फुटीचा सल्ला देणारा, बेकी करण्यास खुश असणारा, बेकी करण्यात गुंग असणारा, फूट पाडण्यात आनंद मानणारा, फुटीर वृत्तीची भाषा बोलणारा होतो. एखादा पुरुष कटुभाषी असतो. कडवी, कर्कश, दुसऱ्यांना कटू वाटणारी, दुसऱ्यांना पीडा देणारी, क्रोधपूर्ण, भांडणतंटा निर्माण करणारी अशी भाषा बोलणारा असतो. एखादा मनुष्य प्रलापी होत असतो. अवेळी बोलणारा, अयोग्य बोलणारा, तथ्य नसलेले बोलणारा,
अधर्मचारी बोलणारा, अनीतीचे बोलणारा, संयम नसताना किंवा संयम नसताना, समय नसताना, उद्देश नसताना, तात्पर्यरहित, अनर्थयुक्त, सार नसलेली भाषा बोलणारा असतो. अशा प्रकारे हे गृहपतींनो 4 प्रकारचे वाचिक अधर्माचरण असते. कोणते गृहपतींनो 3 प्रकारचे मानसिक अधर्माचरण असते? ते हे गृहपतींनो ग्रस्तांनो, एखादा पुरुष लोभी असतो, जी दुसऱ्यांची धनसंपत्ती आहे तिचा जो लोभ करीत असतो, त्याचे धन जर माझे झाले तर तो द्वेषपूर्ण संकल्प करणारा असतो. ह्या प्राण्यांना मारून टाकावे, खून करावेत, ते उच्छिन्न व्हावेत, नष्ट व्हावेत, त्यांचे अस्तित्व संपुष्टात यावे अशा मनोवृत्तीचा तो असतो. तो मिथ्या दृष्टीचा चुकीची धारणा असलेला असतो. दान काही नाही, सत्कृत्य दुष्कृत्य कर्माचे काही फळ नसते, हे लोक नाही किंवा हे लोक नाही, परलोक नाही, माता नाही, पिता नाही, अयोनिस प्राणी नाही, देवलोक नाही, जगामध्ये ठीक मार्गावर लागलेले कोणतेही श्रमण अरहंत ब्राह्मण नाहीत की जे या लोकाला आणि परलोकाला स्वतः जाणून साक्षात्कार करून इतरांना सांगतात. अशा प्रकारे हे गृहपतींनो 3 प्रकारचे मानसिक अधर्माचरण असते. पुन्हा भगवान बुद्ध पुढे म्हणाले की हे गृहपतींनो, अशा प्रकारच्या अधर्मचरणाने, विषम आचरणाने प्राणी काया हे शरीर सोडल्यावर मरणानंतर नरकात उत्पन्न होतो, दुर्गतीला जातो. पुन्हा हे गृहपतींनो 3 प्रकारचे कायिक धम्माचरण समाचरण असते. 4 प्रकारचे वाचिक धम्माचरण समाचरण असते. 3 प्रकारचे मानसिक धम्माचरण समाचरण असते. कोणते गृहपतींनो ग्रस्तांनो 3 प्रकारचे कायिक धम्माचरण असते? तर हे गृहपतींनो, एखादा मनुष्य प्राणीपात हिंसा सोडून हिंसेपासून अलिप्त राहतो. तो दंडत्यागी, शस्त्रत्यागी, लज्जा संकोच वाटणारा, जनांची आणि मनाची लाज लज्जा शरम ठेवणारा, दयाळू, सर्व प्राण्यांची हित पाहणारा, अनुकंपा करणारा, मैत्री करणारा असतो. तो चोरी करीत नाही, जे दुसऱ्यांनी दिले नाही ते घेणारा नसतो. तो मिथ्याचारी करीत नाही, काम मिथ्याचारापासून अलिप्त राहतो. तो त्या स्त्रीच्या बरोबर संभोग करीत नाही की जी आईच्या संरक्षणाखाली आहे. अशा प्रकारे गृहपतींनो 3 प्रकारचे कायिक धम्माचरण होत असते. पुढे पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात की हे गृहपतींनो, कोणते 4 प्रकारचे वाचिक धम्माचरण होत असते? तर हे गृहपतींनो, एखादा मनुष्य खोटे बोलत नाही, सभेमध्ये, ग्राममध्ये किंवा जनपदामध्ये किंवा लोकांमध्ये जाणून बुजून खोटे बोलत नाही. पिशून वचन म्हणजे चाळी चुगली करीत नाही. माणसांच्यात फूट पाडणारे बोलत नाही. फूट पडलेल्या लोकात एकोपा निर्माण करतो, त्यांना एकत्र करतो. एकोप्याने राहणाऱ्या लोकांना सहाय्य मदत करतो. एकोप्यात रत, एकोप्यात प्रसन्न, एकोप्यात आनंदित, एकोपा करणारी भाषा बोलणारा असतो. समाज एकत्र कसा येईल अशी याची तो काळजी घेतो. तो कटू बोलणारा नसतो. तो मधुर बोलणारा, कानांना सुख देणारी भाषा, प्रेमळ भाषा, हृदयगम भाषा, सभ्य, बहुजनांना आवडणारी भाषा, बहुजनांना मान्य असलेली भाषा बोलणारा असतो. सत्य बोलतो. तो बास्कळ बळबळ करत नाही. योग्य समय पाहून बोलणारा, अर्थयुक्त, सारपूर्ण भाषा बोलणारा असतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध पुन्हा पुढे म्हणतात की कोणते गृहपतींनो 3 प्रकारचे मानसिक धम्माचरण असते? तर हे गृहपतींनो ग्रस्तांनो, एखादा पुरुष निर्लोभी असतो, जी दुसऱ्याची धनसंपत्ती असते तिचा तो लोभ करीत नाही. तो द्वेषाचा संकल्प करीत नाही. तो कोणत्याच प्राण्यांच्या बाबतीत वैर करीत नाही.
द्रोह करीत नाही, ते प्रसन्न सुखी व्हावेत अशी त्यांच्याबद्दल तो धारणा करतो, तो सम्यक दृष्टीचा असतो। असे श्रमण ब्राह्मण अनंत आहेत, हे लोक आहे, परलोक आहे, देवतालोक आहे, अशा प्रकारे 3 प्रकारचे मानसिक धम्माचरण करत असतो। आणि म्हणून सदाचारी आहे, दुराचारी आहे, कुशल आहे, अकुशल आहे, चांगला आहे, वाईट आहे, पाप आहे, पुण्य आहे, दानाचे फळ आहे, श्रमण आहे, अनंत आहे, सम्यक समुद्र आहे, हे लोक आहे, परलोक आहे, असं तो समजून घेतो। आणि म्हणून आपले सदैव शील पालन करून कुशल कर्म करत राहतो, पुण्यकर्म करत राहतो। गुरुपतींनो, अशा प्रकारच्या धम्माचरणाने सम आचरणाने प्राणी काया हे शरीर सोडल्यावर मरणानंतर सुगतीला म्हणजे स्वर्गलोकात उत्पन्न होतात। भगवान बुद्ध पुन्हा पुढे म्हणतात की हे गुरुपतींनो, गुरुस्थांनो, जरी धम्माचारी धम्म आचरणाने इच्छा केली, मी शरीर सोडल्यावर मरणानंतर खूप श्रीमंत धनपती होऊन उत्पन्न व्हावे, तरी मी तो होऊ शकतो। तो मरणाच्या नंतर खूप धनपती होऊन उत्पन्न होतो, कारण काय, तर तो त्याप्रमाणे धम्माचरण करणारा असतो, सम्म आचरण करणारा असतो। तर गुरुपतींनो, जरी धम्म आचरणाने इच्छा केली, धम्म आचरण करणाऱ्यांनी जरी इच्छा केली की मी खूप श्रीमंत गुरुपती ब्राह्मण होऊन उत्पन्न व्हावे, अहो मी खूप श्रीमंत धनपती गुरुपती होऊन उत्पन्न व्हावे, तर हे गुरुस्थांनो, गुरुपतींनो, जरी धम्मचारीने आचरण करणाऱ्यांनी अशी इच्छा केली, मी चातुर्माराजिक देवांमध्ये उत्पन्न व्हावे, त्रायत्रीस देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, तुषित देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, निमारती देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, परनिर्मिस्वस्वती देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, ब्रह्मकायिक देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, आभासोर देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, परिताप देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, अप्रमाणाभ देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, आभास्वर देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, शुभ देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, परितशुभ देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, अप्रमाणभ देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, शुभ कुन्न देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, बृहफल देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, अविभव देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, आतप्प देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, सुदर्शन देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, सुदर्शी अकनिष्टक आकाश आयतन, विज्ञान आयतन, अंकिंचन आयतन, एकूण अशा 23 देवलोकांपैकी कोणत्याही एखाद्या देवलोकांमध्ये उत्पन्न व्हावे, अशी तो धम्माचे आचरण करणारा असा विचार करतो आणि म्हणून तो संकल्प करतो। तर भगवान बुद्ध पुन्हा म्हणाले की हे गुरुपतींनो, गुरुस्थांनो, जरी धम्म आचरण करणारा समचारी इच्छा केली, अहो मी आश्रवांच्या चित्तमलांच्या क्षयाने आश्रवरहित चित्ताच्या विमुक्तीला, प्रज्ञेच्या विमुक्तीला ह्या जन्मात स्वतः जाणून साक्षात्कार करून प्राप्त करून जीवन जगावे, विहार करावे, तरी ते होऊ शकते की तो आश्रवांच्या क्षयाने हे सर्व प्राप्त करून विहार करू शकतो। कारण काय, तर तो तसा धम्म आचरण, 4 आर्य सत्याचं आचरण, आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण, 10 पारमितेचं आचरण आणि काणुस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृतीचं आचरण, परत सद्बुद्धीपाक्ष धम्माचं आचरण तो करत असतो। तर असे म्हटल्यावर साल निवासी ब्राह्मण गृहस्थ भगवंतांना म्हणाले की भगवान आश्चर्य भो गौतम, आश्चर्य भो गौतम, ज्याप्रमाणे उलटे पडलेले सरळ करावे, आम्ही भगवान गौतमाला शरण जातो, त्यांच्या धम्माला आणि त्यांच्या पवित्र भिक्खू संघाला सुद्धा आजपासून गौतमांनी आम्हाला अंजलीबद्ध शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावे। तर अशा प्रकारे भगवंतांनी गृहस्थ उपासकांना उपदेश केला। या उपदेशाचं सर्वांना लाभ हो,
एकाग्रचित्तानं श्रवण करू आणि पुढे सर्वांना पाठवून आपलं पुण्यकर्म करत राहो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं. 3 रत्नाच्या बलाने आणि बोधिसत्वाच्या बलाने आपल्या कुशलकर्माने संपूर्ण मानवजातीला आपले संकल्प पूर्ण होण्यासाठी ही 3 रत्नाची मंगलमैत्री. साधू साधू साधू.